तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आहे तुम्ही श्रद्धा सुरळकर. तर कशा तुम्ही सगळे मजेत? ऑफिसली मजेत असताना मी पण मजेत, तुम्ही पण मजेत राहा. राधे राधे, जय श्री कृष्ण. तर गाईज आज काहीच नाही तर मला खूप जीवावर येतं बघा. मी आत्ता आंघोळ करून आली आहे. मस्त स्किन केअर फर्स्ट वन. आता मी स्किन केअर करणार, मग मी पुढचं स्टार्ट करणार. तर पहिले मी स्किन केअर करणार. आणि हे बघा, माझ्या मम्मीनी हे सगळं दिलेलं मला. पपई आहे, तर फ्रूट्स आहे. हां, कारण की उपास तर माझा आहे. आज संडे आहे, तो संडेचा उपास नसतो, संकष्टी आज. तर उपास तर नाही माझ्या मम्मीचा आहे. पण तितकं तर आहे माझ्याकडे खायला, कारण की दुसरं काहीच बनलेलं नाही आहे. नुसतं मी सकाळी बनवून हे खाल्लं होतं, काय पोहे, बस तितकंच खाल्लं बस. याच्या पुढं अजून काही नाही खाल्लं. तर मला नुसतं फ्रूट्सच खायचे आहेत. याच्यापुढं मी अजून काहीच नाही खाणार आहे. तर चला पुढं काहीच खाऊया. पहिलं मी चाकू आणते किंवा मला असं पीसेसमध्ये खाणार मी. एक सेकंड. काय चाकू. तर गाईज मी रोजच्या रोज असे फ्रूट्स खाती, कारण की फ्रूट्स खाणं सगळ्यात चांगलं लागतं. फ्रूट्स खाणं खूप बेस्ट असतं, कारण की त्यात विटामिन्स असतं. मी रोज सकाळी दूध पिती. म्हणजे जे रोज दूध नाही पित ना, ते स्पेशली छोट्या मुलांना सांगते. काय जण दूध सोडून देतात. हां, गोवर्धन भेटतं, अमूल दूध भेटतं, खूप सारं दूध आहे. ते तुम्ही रोज प्या, रिअली खूप रोज प्या. मोठ्या माणसांनी पण, मोठ्या बायांनी पण, वुमन सगळ्यांनी दूध प्यायला पाहिजे. तर मी तर तशी पण पिते. वेला काप. आणि छोटे मुलं कधी पण हे माझं बघून असं मी वाईट काढते पुढचं. ते बघून ना कधी पण छुरीला हात नाही लावायचा, चाकूला कधी हात नाही लावायचा, कारण की छोटे मुलंचा हात कापू शकतो. तर हे तुम्ही असं कापशाल ना काय पण, तर मम्मी पप्पांनाच सांगा कापलं तर काही करशाल तर, कारण की ना कापाची चीज दिस इज नॉट इझी. तर हे ना चाकू पुरा नवाचा नवा आहे, माहिती आहे. आणि इतकी धार आहे ना, म्हणून मी दमाने कापते, कारण की मी कधी जोरात कापलं ना माझाच हात पहिला कापेन, हे तर मला माहिती आहे. तर इथं मी करते छोटे छोटे पीस. छोटे छोटे पीस पण खूप मज्जा येते खायला, कारण की त्याचा स्वाद खूप बेस्ट लागतो. हे कुलूपी अलगच काय करतंय यार. तर आता मला दूध पण आणायचं पहिलं. मला दूध पण तुमच्यासमोर पिणार आहे दूध. आणि गाईज जर कोणच ह्या व्हिडिओला, कोणत्या पण व्हिडिओला लाईक नाही करत यार गाईज, प्लीज करा यार, प्लीज रिक्वेस्ट यार. आणि कोण कमेंटच नाही करत जास्त, 2-3च कमेंट करतात. कमेंट, लाईक, सबस्क्राईब सगळं काय करा यार, नुसतं बघतात आणि चालल्या जातात. हे फेअर नाही. तर ना जरा मधले मी व्हिडिओ सांगते. तर आज मी जाणार आहे फंक्शनला एक. तर मी त्यासाठी रिक्रिएट मेकअप पण करणार आहे. तर आज मी जाणार फंक्शनमध्ये. तर ना मी ट्राय करणार, मी व्हिडिओ काढू शकते का नाही. मला तर वाटतं मी काढू नाही शकणार आहे, कारण की मला तर वाटत नाही. ट्राय करू शकते मी, पण मला तर वाटत नाही यार ट्राय करू देणार कोणाला, कारण की मी व्हिडिओ तर नाही काढू शकत यार. फॅमिली फंक्शन यार, सगळे फॅमिली लोक असतात. तर फॅमिलीजमध्ये ना कोण काढू नाही देत. ठीक आहे, माझी बहीण नाटक करते यार, प्लीज सोबत नाटक नको यार. काय केलं आलं खुन्नस आला, खुन्नस. आता मला हात मला लास्टला सोळे कापड, कधी फास्ट कापड ना, फास्टमध्ये माझा हात कापू शकतो. हां ठीक आहे भाई.
कुठं नाही कापूया चला. येस गोड गोड आहे. ॲपल पण माझ्याकडं पण कापूया. पण ॲपल नको आहे. ॲपल मला सर्दी होती. ॲपल नाही खायचा. सर्दी होती मला. तर मी दूध घेऊन येते 2 मिनिट. चाकू कुठे ठेवते इथं. हे बघा दूध. चला ब्रेकफास्ट करूया. हेच माझं ब्रेकफास्ट. मी पहिले ना हे सगळं करायचे खाल्ल्याने सेहत वाढते. सेहत वाढवायची आहे. कारण की जेव्हा पण मी गावाला जाते माझ्या मामाकडं माझी आजी हमेशा म्हणती किती बारीक झाली किती बारीक झाली. आता मी आजीला फॅट होऊन दाखवणार. तर काय तुम्हाला कधी माझे मम्मी पप्पा बघायचे असणार तुम्हाला कमेंट मध्ये सांगा. म्हणजे मम्मी बघितल्या असणार दादा बघितल्या काय पप्पा तर बिलकुल नाही बघितलं हे मला माहिती आहे. तुम्हाला बघायचे असणार कमेंट मध्ये सांगा. मी जरा खाली करते. तर मी घर ना पुढे आवडून घेतलेले पहिलेच मी म्हणजे ब्लॉग चालू करायला पहिलेच ब्लॉग बोलते. म्हणजे आंघोळीला जायच्या वेळीसच मी पटकन घर आवडून घेतलं. कारण की काहीच आवरायचं नव्हतं. नुसतं आता बेड आवरायचं तो तर मी पहिलेच आवडलेला आहे. बस उशा इकडं तिकडं आहे. आता मी इकडं तिकडं आहे बघा. मला खूप सारा अभ्यास करायचा आहे. माझ्या स्कूलच्या सुट्ट्या संपण्याचे 2-3च दिवस बाकी आहे आणि 2-3च आणि माझ्याकडं खूप कमी टाइममध्ये होमवर्क कम्प्लीट करायला. म्हणजे सगळ्या स्टुडंट्स पोरींचा हाल माहिती कशा सुट्ट्या आहे. समजा 20 दिवसाच्या सुट्ट्या आहे त्यामध्ये 20 दिवसाच्या सुट्ट्या आहे
जर आज 2-3 दिवस आराम करू म्हणून करू, 2-3 दिवस आराम करू म्हणून करू, आणि असं करून करून आपला येतो टाइम येतो आपला. तर आता मी होमवर्क मी करून घेणार, त्यानंतर मी टेस्ट पेपर बनवणार. मी खूप टेस्ट पेपर बनवले, खूप चेक करते, कारण की हिस्ट्री, सिविक, हिस्ट्री अँड सायन्स स्पेशली ह्या दोघात मला थोडी इम्प्रूव्हमेंट आहे, पण एकदम खूप जास्त इम्प्रूव्हमेंट करायची मला. खतम पपई खतम. आता ठीक. तर मला काय करायचं, मला सुद्धा नाही माहित काय करू ते. तर ना दूर दिसते, तर जवळ या आता बोला. तर काय मला काय समजत नाही मी काय करू, तर पटांग करायचं ठीक म्हणते. तर काय करू, तर गाईज म्हणजे आता आज किती तारीख आहे, आज 2 असेल, 2 तारीख नोव्हेंबर. तर माझं सगळं काय आवरलं यार, काहीच आवरायचं नाही मला. नुसतं बेडचे जे उश्या विषय सगळ्या पर्सेल तितकंच, बाकीचं काय नाही इतकंच. तर मी बसणार स्टडीला आता, कारण की सगळं घरातलं काम तर झालं आहे, पण पहिली तर मेकअपवर बाकी आहे. चला पहिला आता मेकअपवर करू. ठीक आहे, मेकअपसाठी मला मेकअप पर्स घेते मी. तर मेकअप पर्स इथंच लटके आहे. मेकअप 1 सेकंड. तर गाईज करूया स्किन केअर रुटीन. आणलेलं आहे मी उभं राहूनच करतो. तर त्याच्यात काही नेल पॉलिश येते आणि मेकअप किटचं काय काम नाही. हे भेटलं ना पावडर आहे, बाकी सगळं याच्यातच आहे. आणि मॉइश्चरायझर आणि अजून काय आहे, घी कुठे, घी वेअर इज माय घी वेअर इज घी अरे ते स्केल आहे यार, नको मला. पप्पाने हे दिलेलं आहे, पप्पाने. ठीक आहे, चला करूया पुढचं. तर ठीक आहे, इतकंच पाहिजे होतं मला. ही मेकअप किट बाजूला ठेवून थोडंसं मी खाली. ठीक आहे. बाबाला बाहेरून बोला तुम्ही, मला समजत नाही तुम्ही काय बोलता. तर चला करूया. फर्स्ट तर मी मॉइश्चरायझर लावणार आहे. तर फर्स्ट इज अ मॉइश्चरायझर फॉर माय स्किन. कला हाताला अर्धा इतकंच आहे. ठीक आहे, तर त्याच्या पुढे आपण काय करूया, थोड्या सुकू देऊया. तवर आपण घेऊया मॉइश्चरायझर आणि घी अप्लाय करूया. घी तर थोडंसंच अप्लाय करायचं. घी तर मी माझ्या मॉइश्चरायझर स्किनसाठी करते आहे, कारण की त्याने माझ्या स्किनवर पिंपल्स नाही येत, पिंपल्स अटॅक नाही करत पटकन. पिंपल्स वाचून जाते मी. नाईट रुटीन कधी तुम्हाला पाहिजे माझा तर कमेंट करा. तर मी काय करणार त्याला,
तर आता मी इथं मॉइश्चरायझरसोबत घी अप्लाय करणार होती. मॉइश्चरायझर आणि घी माझ्या स्किनला लावणार. मी आता मॉइश्चरायझर लावलं आहे, तर मी थोड्या वेळ थांबणार आहे, कारण की म्हणजे थोडं जे मी लावलं आहे ना आता मॉइश्चरायझर ते थोड्या वेळ ऑब्झर्व होऊ द्या, मग आपण करूया. ठीक आहे. तर मी याला मिक्स करत राहते, कारण की ना तवर हे ऑब्झर्व आहे. ठीक आहे. तर आता मी हे लावते त्याच्या स्किनला, कारण की आता सुकलेलं आहे मॉइश्चरायझर मला. तर मी इथं बस इतकं. तर चला आता नाही गेला तर मी काय ब्लँक करून सगळे घेऊन नक्कल आपण तितकंच ठीक आहे. आता मी खुर्चीवर बसून करते आलं का, कारण की सगळं खुर्चीवर बसून करणार आपण. याला जरा बाजूला करून घेतो. ठीक आहे. भांड्यांचा आवाज भाई, हे धपाक ए धपाक. ठीक आहे. हे झालेलं आता मॉइश्चरायझर आणि हे दोघांचं तर लास्टला काम नाही आहे, लास्ट लोक काम नाही तेवढं. मॉइश्चरायझर कुठं पडलं. हां आता पावडरचं काम आहे. तर पावडरसाठी मला लागणार स्पॉन्ज विथ ब्रश. तो मी नाही याच्यात ठेवला, कारण की मी धुवून घेतो, वॉश केला नाही याला मी वॉश केलं. आणि मग मेकअप ब्रश तुटलायला आहे, माहीत आहे कसा तुटला आय डोंट नो. तर इतका क्यूट स्पॉन्ज झालेला आहे. पहिल्या याची टेक्निक वाईट होती, पण ही टेक्निक खूप स्वीट क्यूट. ठीक आहे. सुकतच नाही यार काही ते, जर सुकणार आहे तर मी काहीच करणार. तवर हे होते स्पॉन्जची माझ्याकडे पावडर स्पॉन्ज, तो ना हे पावडर व्हाईट पावडर नाही, जुवाला पावडर. का मला बाहेरची लाईट पप्पा आणि फ्रीज केलेले. आता मी याला थोड्याच सुकत एकदम मस्त सुकली ना तरच मी पुढचं काय जे प्रोसेस माझ्याकडे हेल्मेट हे लावूया आता. पटकन सुकतो आणि बाहेर इतकं मस्त वातावरण होतं, इतकी थंडी आहे बाहेर. तर ना मी फॅन पण बंद करून बसते कधी, पण आता तो फॅन मी चालूच ठेवला आहे, कारण की सगळ्या खिडक्या बंद हवा येणार नाही. पण जेव्हा खिडक्या चालू ठेवतात सकाळी लय थंडी वाजली, 8 वाजपासून लय थंडी. मला सगळं काही बंद करायला लागलं आहे. तर ठीक आहे. आता करूया पुढचं. सुकलेलं आहे. ठीक आहे. आता आपण घेऊया पावडर. स्पॉन्ज जे टाकलं काय नाही, आता हे स्पॉन्ज मस्त ब्लेंड होणार आहे, कारण की नवीन स्पॉन्ज झाला आहे. तर माझ्याकडे मला ना असं खूप सारे स्पॉन्जचे पॅकेट्स आणायचे आहेत, कारण की माझ्याकडे स्पॉन्ज कमी एकच स्पॉन्ज माझ्याकडे कमी काय एकच स्पॉन्ज मी लावते. भाई पडली उद्या मैं खा जाऊंगी. तर आता नेकला मी मस्त ब्लेंड करणार. मला एक मस्त मजा येते. आता मी याला करते ब्लेंड एकदम नीट तरीकेने मी याला ब्लेंड करणार आहे बार मध्ये ठीक आहे. ब्लेंड एकदम मस्त झालेलं आहे. तर आता याला मी थोडं हाताने मी ब्लेंड करते. ठीक आहे. ब्लेंडिंगचा प्रोसेस कंप्लीट. तर पुढं आता मी काय करते, पटपट करते. अर्धे त्याचा आता मी घालते म्हणजे
फेवरेट आहे. ठीक आहे, लागलं का मग? तर लावूया टिकली. माझ्याकडे खूप सारे टिकले आहे बघा. टिकल्यांचा सेट बघायचा आहे, खाली आहे. बाकी सगळं खूप सारे आहे का. तर मी एक स्क्वेअर शेप लावते. स्क्वेअर शेप मध्ये खूप सारे आहे बघा. ही ठीक आहे, हे बघा. मी आता इथे लावते मी. ओके, आता मी समोर आहे, कॅमेरा समोरला समोर आली मी. चला काढतो. तर मी समोर आलेली आहे. नमस्कार लावते. घी लावते फर्स्ट आपण, कारण की नूडल्स थोडं इथं आणि इथं. एक स्ट्रिप, 2 स्ट्रिप आणि 1 2. आता ब्रश म्हणून थोडा इतकं जास्त पडलं. तर मी इथं लेपला लागते बस इथंच. मला ब्लेंड करणार आहे. ब्रश किती असतं ब्लेंड नीट केलं असतं. मस्त मस्त ब्लेंड हे झालं. असं वाटतं मी हायलायटर लावलं करतो, जे माझी स्किन खूप ग्लोई करते यार. मी सगळ्यांना होममेड प्रोडक्टच वापरते, पण काय काय जे घालून घेते मी, जसं की पावडर, नुसतं पावडर आणि सॉफ्ट मॉइश्चरायझर आणि मेकअप किट मी ऑनलाईन मागवलेली होती मिशोहून. तर ना मला अशी काय 150-250ची पडली. तर मी सगळं होममेड प्रोडक्टच वापरते. स्पेशली फेससाठी स्किन केअर तर मी होममेड घरच्या प्रोडक्टनेच करते. स्किन केअर नुसतं घे लावते रात्रीच्या त्याच्यामुळे मस्त माझं ब्लश झालं. आता मी लावणार आहे पावडर. इथं पावडर आहे, पावडर दिसते तुम्हाला कसं पावडर. ठीक आहे, आता मी एकदम 2 पम्प्स ऑफ पावडर इथं 1 लावणार आहे, इथं 1 2 लावणार आहे, 1 लावणार आहे, इथं 1 2 लावणार आहे, 1 इथं 1. तर माझ्याकडे ब्रश नाही, तर ब्रश माझ्याकडे पाऊच आहे ब्रशचे, पण त्याचा ब्रश नाही आहे. माझ्याकडे हे सगळे ब्रश आहे, पण जो मला ब्रश पाहिजे तो नाही आहे. थोडंसं ब्रश असते, जो ब्रश पाहिजे कधीच भेटत. माझ्याकडे ह्यो एक ब्रश आहे जो ना मी असं ब्रश छोटासा. तर याने कधी मी करायला गेली ना बाई, रात्र उन्हाळ्यामध्ये करत नाही बघा. ती याचं कंपॅरिझन बघायला ते दम्मा म्हणजे ब्लँकसुद्धा नाही होते यार नीट. व्हॉट इज दिस. मला तर ब्रश आणावंच लागणार आता पुढच्या पैशाने कधी तिथे जाऊन आणणार तेव्हा. ठीक आहे ना, ब्युटी ब्लेंडरनेच हे करावं लागतं, स्पॉन्जनेच, कारण की तितका हाताने नाही होत नाही का ब्युटी ब्लेंडर असतं. आणि मला ब्लश पण बनायचं आहे होममेड. त्याच्यासाठी याला बीटफ्रूट लागणार. माझ्याकडे बीटफ्रूट नाही. मी खूप साऱ्या जागेकडं शोधले की बीटफ्रूट मला सगळीकडे भेटेल, एक पण दुकानावर बीटफ्रूट का. थंडीमध्ये अरे थंडीमध्ये बीटफ्रूट खातात. थंडीमध्ये कधी कुठं कधी पण चालते बीटफ्रूट जास्त कोण ठेवत नाही. म्हणजे जितके दुकान त्या सगळे दुकान बघितले पण बीटफ्रूट नाही.
तर ते बोले 2-3 दिवसात येईल. तर 2-3 दिवसात जाणार आणि त्यांना बनवणार झालंय. तसं आरामदायक वाटते. वाव काय यार, प्लीज 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 या व्हिडिओला लाईक करा यार. कोणच लाईक नाही करत, बघतो चाललं होतं यार. प्लीज यार, प्लीज 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 लाईक करा यार, सबस्क्राईब करा, शेअर ऑब्वियसली करा यार प्लीज. व्हिडिओ बघतात पण लाईक नाही करत, काय नाही करायचं. तर माझ्याकडे ब्लश नाही. तुम्हाला ब्लश लावायचं, मला खूप आवडतं ब्लश लावणं. ब्लशच नाही माझ्याकडं, काय करू. तर माझ्याकडे एकच उपाय आहे, मेकअप किट. माझे मेकअप लिपस्टिक मेकअप किट ना तिकडं पडली. माहिती कशी पडली आता, मी तिकडे फेकलेच ना. माझ्याकडे असे 2 प्रकारचे लिपस्टिक्स आहे. तर एक असती पिंकिश आणि एक आहे रेड आहे. तर काय नाही, मी दोन्हीच लावणार आहे. तर याला मी हातमध्ये अप्लाय करणार तरच मी इथे लावणार आहे, कारण की मी डायरेक्टली कधीच नाही लावलं, नाही आवडत ते. बघा मी आता पहिला पिंक रेड लावते. अरे दिसतंय तर याचं शेड एकदम वाव वाव वाव. हे बघा किती डार्क आहे भाई, डार्क आहे. बरं झालं 2 शेड दिले. डार्क पूर्ण लावलं असतं हां ही ठीक आहे. ही पिंक आहे, ही रेड आहे. तर काय माहिती आहे, ह्या पिंकमध्ये ना मी घी मिक्स करून लावलेलं आहे. घी टाकलेलं आहे त्यात, खूपच घी टाकणार आहे. आणि म्हणजे स्किनला काही यार हे नाही व्हायला पाहिजे, स्किन डॅमेज नाही व्हायला पाहिजे. मी ना सगळ्यात जास्त खयाल म्हणजे स्किनचं ठेवते. स्किन चांगली नाही यार, मगच आपलं जग चांगलं राहिलं. हे बघा आता मी सगळं मिक्स केलेलं आणि हे बेबी पिंक बनलेलं. वाव सो क्यूट, वाव आय लाईक इट. वाव 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 वाव. अरे नेकला पिंक लावून दिला होय ना. ब्युटिफुल ब्युटिफुल ब्लेड किती दिसते. न्यू ब्लेंडर आहे यार. पहिला आहे ना माझ्या हाताला पुसून घेतली. येस आता मी करायचं ब्लेंड. पहिले मी हाताने ब्लेंड करते. पिंकी भाई कोणती लेडी बनली भाई मी. ती पिंक नाही, पुरी लाल गुलाबी लेडी बनली भाई मी. पुरे लाल लाल लाईटचे आहे. मस्त मी रिॲक्शन अशी करते. मस्त ब्लश आवडत, खूप जास्त आवडते यार. काही नाही, ब्लश आता सुकलेलं आहे तर ठीकठाक. बस झालं आता आपलं. आता आपण जाऊया जेवायला. मी जेवण बनवलेलं आहे पहिले. मी जेवण बनवून बसलेली स्किन केअर करायला. मी जेवणाचा काही व्हिडिओ टाकला नाही, मला जास्त बोलली काय जेवण तर म्हणून मी टाकलं नाही. तर तुम्हाला कधी पाहायचं आहे का जेवण बनवायचं तर कमी मेकअप तर मी ह्यांचे करते. मेकअप तर हर मुलीचे आनंद शाने.
आणि बाय छान नाही, मी मेकअप नाही करत राहील, मी नुसतं ब्लश लावते. मेकअप आणि मी नुसतं ब्लश लावते बस, अजून काही नाही. मी रोजच्या रोज नुसतं ब्लशच लावते, पुढे तुम्हाला काय सुचत नाही मी काय ब्लश लावते. फेस मी काय लावत नाही. लिपस्टिक्स ते पण मी लावलं, मी दिसतं तुम्हाला तुमच्या समोर आहे सगळं काय करते. पण लिपस्टिक नो बाई, लिपस्टिक काम नाही लावाय. मी घी लावते ही तर माझ्या फेवरेट आहे. I'm just joking. तर मी जेवते, आता जेवते मी. सिम्पल फ्राईड राईस बनवलं, रात्रीचा भात उरला होता मी त्याचा बनवला, कारण की नुसतं खिचडी बोलते, भात रात्रीचा उरलेला भात होता, तर तोच मी बनवलेला आहे. आता काय कारण की जी चीज होती मी म्हणलं कशाला बिनपड इतकं भात वाया घालवायच्यापेक्षा त्याचाच काहीतरी जुगाड लावू. तर भातचं पण बनवतोय. फटाके कोण फोडतो, दिवाळी संपली बोलायला. जर माझ्या घरी पाणी आलेलं आहे, पाणी आलं. चला पहिला खाती आणि हे मी फ्राईड राईस नाही, याच्यात मी थोडंसं वाढून घेतलेलं आहे, अजून मला टाकायचं याच्यात, खाणार आणि मग मी तुमच्याशी भेटणार. ठीक आहे, ओके. पहिले मी खाऊन घेते. ठीक आहे गाईज, माझे जेवण झालेलं आहे, तर एकदम दमाने खाते, मस्त पोट भरलेलं आहे. तर म्हणून आता ती झोप, मला खूप जास्त झोप येते. डोळ्याच्या खाली असं काळं धप्पे चालेल, तर मी झोपीन थोड्या वेळ, 5-10 मिनटं झोपीन आणि लगेच उठीन. किती वाजलं जाते, 3 नाही वाजले, मी 3 वाजता उठीन, परफेक्ट 3 वाजता उठणार मी. अलाराम लावून झोपीन, 4-5 अलाराम लावीन 3 वाजायचे, याच दुपारचे 3 वाजायचे. 3 वाजायचे नंतर मी उठणार, सगळं रेडी म्हणजे रेडी बोलते, अभ्यासाला बसणार. मग 5 वाजता 4 वाजता उठीन. ठीक आहे, मी तिला झोपून घेते. म्हणजे झोप होणं तितकंच इम्पॉर्टंट जितका अभ्यास इम्पॉर्टंट आहे. कधी आपण झोप आली आपल्याला आणि आपण असंच अभ्यास करायला झोपलो, अभ्यास करता झोपू आणि अभ्यासामध्ये बिलकुल कॉन्फिडन्स येणार. तर पहिला झोपून घ्यायचं, मग अभ्यासामध्ये कॉन्फिडन्स झाला. ठीक आहे, पहिले मी झोपते आणि मग मी तुमच्याशी. ठीक आहे, झोपून उठते परफेक्ट 3 वाजता. ओके.
मला पाणी पिते. त्यांचं पाणी पिणं खूप चांगलं असतं पहिलं. मला थोडं एकदम फ्रेश वाटतं यार. चला फेस वॉश करूया. तर त्यासाठी करूया फेस हँकी. एक सेकंड. फेस घेतलेला आहे मी. भाई 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 भाई, हे भांडे आहेत का काय? हे भांडे आहेत रिअली? वॉश बेसिनमध्ये किती सारे भांडे जमले आहेत. ओ माय गॉड. आता हे सगळे भांडे बघा, सगळेचे सगळे भांडे इतके खराब आहे. भांडे, हे भांडेचा पसारा आहे. पुरं किचन भरतंय त्यांनी बार. मला अभ्यास सोडून पहिले याच्या पाठी लावावं, कारण की मी हे कधी आवरलं नाही. आणि मम्मी आली नाही तर पप्पा आले तर मी ओरडा जरूरच खाणार आहे. का? घरी होती साफ केलं. भांडे पण घासून घेऊया आता. कॅमेरा यस. मुलींचं काम कधी ते इझी नसते यार. आता तुमची कशी पट्टा भांडे पट्टा. तर पहिला एक मी परात घेतली, ज्याच्यात मी भांडे सगळे भांडे ठेवले. चला स्टार्ट. ही सेकंड हँड नोटबुक घेतलेली आहे मी, ज्याला पहिल्यापासूनच कवर आहे. ती अशीच बुक घेतलेली मी सेकंड हँड. 20 रुपयाची पडली मला इथे. आणि माझ्या वळखीचे अंकल होते ते तर 15 रुपयाची भेटले. नुसतं 15 रुपयाची ही पुरी बुक. सगळं काय लिहिलं पहिलं ऑलरेडी. चांगलं झालं माझ्यासाठी काय नाही, पढाई करेंगे अभी. आणि ही माझी मेन बुक आहे. ही इज इम्पॉर्टंट. शी इज इम्पॉर्टंट बुक. हे बघा डायग्राम नाही दाखवणार पडते. डायग्राम हे नॉट सिरीज तर पहिला बघायचेच मला काय काय आहे. तर तशी माझं हेच चालू आहे यार. शिट. लॅपटॉप तरी घेऊन राहिलो. लॅपटॉप आणि घेऊन राहिलो इयरफोन्स. ही चीज मला लागणार आहे. तर बस काय नाही. चला करूया आता स्टडी फॉर लॅपटॉप. This is a laptop. Oh my god. Number 97971. Number 97971. गाणं ऐकलंय का गाईज? ऐकलं असं ऑब्विसली.
चला नंबर लिख 9797 करते रहो, अभ्यास खुद करते हैं। चलो पढ़ाई करेंगे हम। सी आता झोप येते यार, मला जिवार येतो अभ्यास करायला, जिवार कोणाला नाही, मला ते येतं मला खूप जास्त. What is this? काय नाही. एक सेकंड, आय हॅव अ फोन. अभ्यास पुराचा पुरा झालेला आहे, तर मी अभ्यासाचा काय व्लॉग बनवला नाही आहे. असंच अभ्यासाचं थोडं ना, आता व्लॉग तुम्ही बोलतात रोज रोज अभ्यासच दाखवते का, तर मी आज अभ्यासाचा ब्लॉग्स म्हणून नाही बनवला आहे, तर डायरेक्ट रेडी माझा होमवर्क असंच झालेलं आहे. आता पटकन लगेच केला आहे मी, कारण की 2-3 जे क्वेश्चन होते ते मला नीट चॅप्टर वाईज रिवाईज करायचे होते. ते मी रिवाईज केलेच आणि दिमागामध्ये नीट फिटअप करून घेतलं, पण एक्झाममध्ये जाऊन फिट्ट नाही होत माझ्या दिमागात. तर ठीक आहे, आता अभ्यास झालेला आहे, तर मी तर वापस जाते झोपायला. आणि लाईट तर गेलेली आहे, काय नाही, खिडकीतून मस्त थंडी थंडी हवा येते, तर मी AC समजून झोपून जाते. तर चला मी झोपते ना, मी तुम्हाला भेट. बाय बाय. तर गाईज दुपारी 3 वाजता 4 वाजता झोपली होती, 4 वाजता झोपली होती, तर मी डायरेक्ट उठली आहे 6, कितीला उठली यार, एक सेकंड टाईम बघूया, मला टाईम शो माहिती. 6-6:30ला उठली मी, म्हणजे इतकी कडक झोप लागली की मी डायरेक्ट 6-6:30ला उठली यार. माझी मम्मी आली गेली पण कामाला, आता जस्ट उठून गेली मला, म्हणजे दारं उघडायला उठली होती आणि मला मम्मी सगळं नाश्ता, म्हणजे इतकी क्यूट मम्मी माझी, मला खूप आवडते यार, सगळं आपली मम्मी खूप प्यारी आहे मला सगळं. तर माझी मम्मी चहा बनवून गेली आहे माझ्यासाठी, खूप चहा पिईन, कोणतं बिस्किट खाईन यार, बोर होतो. घरात कोण नसतं ना तेव्हा खूप बोर होतं यार, मला दादा होत नाही आहे. दादा ट्रिपला गेलं त्याच्या कॉलेजच्या बरोबर, तर म्हणजे जेव्हा माझा भाऊ असतो ना घरी, तर तो आणि मी माझा भाऊ आणि खूप जास्त मस्ती करतो ना, ते काय खूप जास्त मस्ती करतो आम्ही लोक यार. गेला यार तो आता, काही नाही, 10 दिवसाची ट्रिप तरीची, 10 दिवसानंतर येऊन जाईल तो लगेच. वेट अँड वॉच. चला आता आपण असंच पडून राहिलं तर झोप तर येते तर ठेवलं. माझी मम्मी तर रुमाल ठेवून गेली माझ्या तोंडासाठी. मम्मी बोली पहिला तोंड धू आणि मग तुला जे करायचं ते कर. चला पटकन फेस वॉश करूया. काही ओम नमः शिवाय, हर हर महादेव. टेबलवर मसाला आली. बोला. तर गाईस आता मी करणार आहे हेअर. झोपताना शेअर अशी बघू यार, मी वेळ घालूनच तर झोपत यार, मला काय सण छान लागली यार.
तर मग अर्धे केस असेच अटकताय बघा, दिसतंय का मला आता अटकले आहे कसं, काहीच केलं नाही नसते. मला जीवार येतो याचा असं, ते केस कापणी असं राग येतो मला कधी, पण नाही भाई नाही. इतक्या मुश्किलने वाढवलेले केस कसे कापू टाकू बर का मी, मुश्किलने वाढवले त्या वाढते सगळं. निघले अर्धे एक केस तुटलेले आहे. चला आता रिटर्न स्किन केअर रुटीन करूया. संध्याकाळचा स्किन केअर रुटीन करूया. तर याचं तुम्ही काय काय करते सिम्पलच करणार आहे, कसं करणार जे सकाळी करतं त्याचं रिपीट करणार थोडंसंच. चला पाठी असंच सामान आहे. मी दुपारी असे सामान ठेवून गेले झोपतं. तर पहिल्याने मी हे तुमच्यासमोर आवडते. हां तर मी आवडती पहिले शटडाऊन करते असं बंद केलं ना नो बाई, असंच बंद करून झोपून गेली त्या. शटडाऊन पण नाही केलं तुम्ही का. मला पासवर्ड टाकायला गेल्यामुळं पासवर्ड थोडंसं दाखवू शकतो. ठीक आहे झाल्या त्या करतील शटडाऊन. तर रात्रीचा अभ्यास करणार ना त्यावेळेला शटडाऊन हो गेलं. नीट सापून नीट केअर करूया याची, कारण की यार माझा भाऊ माझ्यावर सगळी जिम्मेदारी सोपवली दादा माझ्या भावाने. जी कोणी पण आपल्याला जिम्मेदारी ती ऑब्विसली पाळायची, बिना पाळायची कधी सोडायचं नाही यार. दादा तू कधी व्हिडिओ बघतोय तर मी तुझ्या लॅपटॉपची एकदम मस्त काळजी घेते, एकदम मस्तपैकी खेळ मज्जा कर. त्या लॅपटॉपची सगळ्याची मी नीट काळजी घेते.
टाइम टू टाइम मी त्याला चार्ज करत राहील लॅपटॉपला. टेन्शन नाही लेने का मैंने. तेरा ठेवायचं मला ऑर्गनाईज हे झालं. हॅलो ऑर्गन तर मी आता एखाद्या ड्रॉवर कॉल करते तुम्ही चाव्या का दाखवते ड्रॉवर्स पण करते आता मी. बंद. हां ठीक आहे गट. स्टडी टेबल इज ऑल्सो क्लीन. चला आता मी आणि आपण सगळे मी एकटी घरी आता. तर काय ह्यो व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. लाईक, सबस्क्राईब आणि शेअर आणि कमेंट करायला विसरू नका यार. बघतात पण कमेंट, शेअर, लाईक काहीच नाही करत यार. 2-3 जणांनी कमेंट केलं आहे, सबस्क्राईब केलं आहे, लाईक केलं आहे. अरे यार तुम लोक पण करा, नुसतं बघून जाऊ नका. मला समजतं किती जण बघतात आणि कोण कोण बघतं यार. प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा यार, प्लीज प्लीज प्लीज. तर छान वाटला तुम्हाला हे व्हिडिओ तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया असे मजेदार ब्लॉग्समध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. राधे राधे. हर हर महादेव. ठीक आहे, बाय.